त्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती मिळालेली आहे। आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून प्राप्त झाली आहे। शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर 29 जखमा आढळलेल्या आहेत। ठाण्यामध्ये एका 60 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे। धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला, मात्र सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। तर या दुर्घटनेनंतर इमारतीतील 17 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। रोहा तालुक्यात कोलाड इथल्या आदिवासी वाडीवरील एकाचं घर कोसळलंय। यात एक जण जखमी झालाय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुसळधार पावसाचा पेण तालुक्याला मोठा फटका बसलाय। गणेश मूर्तींचं माहेरघर असणाऱ्या गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसलाय। असंख्य मूर्त्या पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा मूर्तिकार चिंतेत सापडले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यांमध्ये रात्री 2 बस अडकल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती। पोलीस यंत्रणांनी घटनास्थळी येऊन क्रेनच्या सहाय्याने दोन्ही बस बाजूला काढण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात पाऊस पडत असल्यामुळे झाडाखाली थांबलेल्या 8 जणांवर वीज कोसळली। यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 6 जण गंभीर जखमी झाले। तुळजापूर शहरात सोमवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। जोरदार पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली, तर मंदिर संस्थानने पावसापासून बचावासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने भाविकांनी पावसात ओल्या कपड्यातच तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात पावसामुळे माजनाळ इथल्या कासारी नदीच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। नदीकाठी शेतकऱ्यांनी बसवलेल्या मोटारीमुळे जमीन खचली आणि यामध्ये शेतात पाणी शिरून पिकांचं नुकसान झालंय। कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर स्थिर आहे। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर, भूम, वाशी या तालुक्याला पावसाने झोडपून काढले। उमरगा तालुक्यातील अनेक गावातील रस्ते पाण्यात वाहून गेलेत, तर लोहारा तालुक्यातील घराची पडझड झाली आहे। कळंब तालुक्यातील वशेरा नदीला पूर आलाय। मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर एका व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आला। गोळीबारात व्यापारी किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। या गोळीबाराच्या घटनेमुळे मालेगाव शहर पुन्हा हादरले। 19 जून रोजी आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे। या पार्श्वभूमीवर माऊलींच्या रथाची सराव चाचणी घेण्यात आली। भर पावसात ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः रथ ओढून महाराजांच्या वैभवी रथाची सराव चाचणी पूर्ण केली। जळगावच्या जिल्हा परिषदेसमोर अर्धवेळ परिचारिकांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन क्रांती सेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं। अर्धवेळ परिचारिकांना पगारवाढ देण्यास विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। जळगावच्या यावल उपविभागीय बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते। याविरोधात भीम आर्मी संघटनेने अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत निषेध नोंदवला। आदिवासी भागातील नागरिकांसाठी शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला। आदिवासी भागात असलेल्या गावात पाड्यावस्तीतील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आले होते। केंद्रीय आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याचा आक्षेप लोकलेखा कार्यालयाने घेतला आणि त्यामुळे राज्याच्या मराठी भाषा विभागाला खडबडून जाग आली असून या विभागाने आयकर विभाग, आरबीआय, रेल्वे, टपाल विभाग अशा केंद्रीय आस्थापनांना पत्र पाठवून मराठी भाषेचा वापर करण्याचे आदेश जारी केले। भाडेतत्वावरील 5150 इलेक्ट्रिक बस पुरवठा करण्यास संबंधित कंपनी निष्क्रिय ठरली असून या कंपनीसोबत एसटी महामंडळाने केलेला निविदा करार रद्द करण्याबाबत कारवाई करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। 4 दिवसांपूर्वी चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेते बसवराजूसह काही माओवाद्यांचे मृतदेहांवर छत्तीसगड पोलिसांनी संध्याकाळी नारायणपूरमध्ये तडकाफडकी अंत्यसंस्कार केले। न्यायालयाच्या आदेशानंतर ही कुटुंबियांना मृतदेह न देता बळजबरीने हे अंत्यसंस्कार करण्याचा आरोप कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान घातलंय। काही ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक बंद झाली आहे। पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटलाय, तर कोंढवळ गावाच्या रस्त्याला दरड कोसळल्याने त्या भागाचाही संपर्क तुटलाय। पुन्हा एकदा मुंबईसाठी हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे। समुद्रात 4.1 मीटर उंचीची भरती येईल। या काळात अंदाजे 13 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे।
हिंदमाता परिसरात पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पाणी उपसा पंप कार्यान्वित करण्यात येतात. मात्र या पंप जोडण्या करण्यास यंदा लेटमार्क लागल्यानं कमी वेळात झालेल्या अधिक पावसामुळे त्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि त्यामुळे हिंदमाता परिसर जलमय झाला, असं स्पष्टीकरण पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं. 26 जुलै 2005च्या घटनेनंतर पहिल्यांदाच कुलाबा परिसरात पाणी साचलं. त्यामुळे पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा अभाव दिसून आला. शिवाय पालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच असल्यानं मुंबईकरांनी देखील संताप व्यक्त केला. महापालिकेतर्फे ई वॉर्ड ग्रँट रोड विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन कामं हाती घेण्यात आलेली आहेत. हे काम 28 मे रोजी सकाळी 10 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत केलं जाणार आहे. त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला. गेवराई शहराजवळ असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिवायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालं नव्हतं. मात्र डिवायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकनं 6 जणांना जबरदस्त धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात नयनरम्य दृश्य पाहायला मिळतंय. पावसाळी वातावरणामुळे आंबोली घाटात ढगांची चादर पसरली आहे. तर आंबोली येथील महादेवगड येथून खोल दरीत पाहिल्यास ढगांची चादर पसरल्यासारखं मनमोहक दृश्य दिसतंय. लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासादरम्यान एसटी महामंडळाकडून ठराविक हॉटेल्सवर प्रवाशांच्या जेवणासाठी महामार्गावर ठराविक ठिकाणी थांबे घेतले जातात. मात्र या ठिकाणच्या हॉटेलवर निकृष्ट जेवण आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे अशा हॉटेलवर कारवाई करा असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरण क्षेत्रामध्ये सोमवारी जोरदार पाऊस पडल्यानं पाण्याची पातळी 3 फुटांनी वाढली आणि त्यामुळे पाण्याची पातळी 94 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानं आता उरणकरांची 15 जुलैपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईसह नवी मुंबईत पावसानं हाहाकार माजवला आहे. त्या दृष्टीनं संबंधित सर्वच विभागांच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्यात. सिडकोनं देखील उशिरा का होईना सोमवारी आपला आपत्कालीन मदत कक्ष कार्यान्वित केलेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हा आपत्कालीन मदत कक्ष 24 तास सुरू राहील. किडनी विकारानं त्रस्त असलेल्या आणि नियमित डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांना नवी मुंबई महानगरपालिकेनं आधार दिलाय. 3 रुग्णालयामध्ये मोफत डायलिसिस केले जात असून आणखी 2 ठिकाणी ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आलाय आणि या पार्श्वभूमीवर बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जातो. मात्र अजूनही अनेक शेतकरी या टप्प्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्यांना उत्पादनात फटका बसण्याचं चिन्ह आहे. स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्यानं सीएनजी वाहनांना केंद्र शासनाकडून विविध स्तरावर प्रोत्साहन दिलं जातंय. परिणामी सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्यानं वाढते. नवी मुंबईमध्ये सीएनजी वाहनांची संख्या मोठी असली तरी त्या तुलनेमध्ये सीएनजी पंपांची संख्या कमी असल्यानं वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचं समोर आलं. खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांसाठी होणाऱ्या धावपळीला यंदा ब्रेक बसणार आहे. शासनाच्या कृषी विभागानं कृषिक हे मोबाईल ॲप तयार केलेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या खतसाठ्याची माहिती उपलब्ध होणार आहे. शेतीतून फायदा मिळवायचा असेल तर ती हायटेक पद्धतीनं करावी लागेल. राज्यात तळ कोकणात 35 वर्षांनंतर सरासरी वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूननं पुण्यातही दाखल होण्याचा विक्रम केला. पुण्यामध्ये मान्सून यापूर्वी 1962 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर यंदा मान्सून 26 मे रोजीच दाखल झालाय. राज्यात मान्सूनचं आगमन होण्यापूर्वीच 32,000 हेक्टरवरील पिकं नष्ट झालेली आहेत. दुसरीकडे पाऊस राज्यात दाखल झाला असून 425 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अशा घडामोडींमुळे खरीपापूर्वीच बळीराजा संकटात सापडलाय. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून देशात आतापर्यंत एकूण 1009 रुग्णांची नोंद झालेली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळले. केरळनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 200हून अधिक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यभरात मे महिन्यात झालेल्या वळीव पूर्व मोसमी पावसामुळे सुमारे 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नुकसानीचा सर्वात मोठा फटका अमरावती, जळगाव, नाशिक, जालना, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांना बसलाय. उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा आणि भाजीपाला पिकं मातीमोल झाली आहेत. श्रीवर्धन शहरातील दांडा जेटी इथे समुद्रात पोकलेन अडकून जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे. दांडा जेटी इथे नवीन जेटीचं काम सुरू असताना ही घटना घडली. पुण्याच्या शिरूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी 6 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चिमुकला गंभीर जखमी झालाय. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीनं तातडीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आता एक सविस्तर बातमी। यावर्षी अचानक आलेल्या पावसामुळे कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांची पूर्व मशागतीची कामं खोळंबली आहेत। शेतात पाणीच पाणी होऊन चिखल झाला असल्यानं शेतकरी हतबल झालेत आणि यापूर्वी घेतलेले पीक वाया जाण्याची भीती आहेच। पण पावसानं उघडीप दिली तरच शेतीची पुढची कामं आणि पिकं शेतकऱ्यांना घेता येणार आहेत। कोल्हापुरातली ही काही दृश्य, पूर्व मशागतीची कामं पावसामुळे खोळंबलेली आहेत। शेतामध्ये चिखल झालाय आणि त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर काळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, प्राजक्ता, खरं आहे कारण शेतकऱ्यांनी यावर्षी पूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात केली होती, मात्र अवकाळी पाऊस आला शेतामध्ये आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पूर्णपणे शेतीचं नुकसान आहे ते झाल्याचं पाहायला मिळते। शेतामध्ये पूर्णपणे चिखल झालेलं आहे। खरं तर ह्या एका शेतकऱ्यांना आहे ते शेतीसाठी पूर्व मशागतीची कामं आहे ती करून ठेवली होती, मात्र पावसामुळे या ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे। त्यामुळे पिकं घेणं आहे ते शेतकऱ्याला अवघड झालेलं आहे आणि जी घेतलेली पिकं आहेत ती सुद्धा वाया जाण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल? खरं तर तुम्ही शेतीची तयारी करत होता, मात्र अचानक पाऊस आला, नुकसान होते? नुकसान होते अजिबात। आम्हाला काहीच काम करता येत नाही। पाणी तिने एवढं झाल्यामुळे चिखल सगळा झालेला आहे आणि आम्हाला मशागतीची कामं काहीच करता आलेली नाहीत। आणि आता जर पाऊस जर कमीत कमी 15 दिवस उघडला तरच हे आम्हाला हाताखाली देईल, नाही तर हे पूर्ण ओला दुष्काळ करणे सरकारने जाहीर करावा अशी माझी एक विनंती आहे। काय सांगाल? खरं तर शेतकरी आहे तो नेहमीच पूर्व मशागतीची कामं करतो आणि त्यानंतर मान्सूनसाठी तयार राहतो, मात्र यावेळी पाऊस लवकर आलाय, भीती वाटते? हो, भीती वाटते, कारण गेल्या वर्षी रोहिणी नक्षत्रामध्ये या दिवशी पेरणी चालू होती आणि याच दिवशी आता ह्या शेतामध्ये पाणी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं कष्ट, बैलांचे सुद्धा कष्ट या शेतीमध्ये चालत नाही। पुन्हा उन्हाळी जे पीक घेतलं होतं त्या पिकाची सुद्धा पूर्णपणे नुकसान झालेले आहे। भुईमुंगासारख्या पिकाची शेतामध्ये पूर्ण म्हणजे उगवून पुन्हा उगवून झालेली आहे काढा आलेल्या पिकाची, किंवा काढलेल्या पिकाची आता आपण वाळवणी करू शकत नाही या पावसामुळे बाहेर। आणि उन्हाळी भुईमुंग वगैरे, तीळ वगैरे हे सगळं पीक पूर्ण खराब झालेलं आहे शेतातलं। दुबार पेरणीचं संकट यावेळी वाटते? 100%, कारण अवकाळी पाऊस हा नियमापेक्षा लवकर झाल्यामुळे दुबार पेरणीचं संकट जर लांबच, पण आता जे मशागत पावसाळी पीक घ्यायचं आहे भुईमुग सोयाबीन, याच्यासाठी आता शेतीत मशागत करणे मुश्किल झालेले आहे। कारण पावसाने एवढे वाईट परिस्थिती झालेली आहे की शेतामध्ये काही करता येत नाही, पाणी पूर्णमध्ये साचलेलं आहे। त्यामुळे मशागतीचं काम लांबलेलं आहे आणि पूर्ण जे पीक घेता येते ते आता घेता येणार नाही। याच्यामुळे सरकारनं आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती मदत करावी अशी वाटते? 100%, कारण शेतकरी आता मशागतीच्या कामामुळे इतका वैतागलेला आहे की याला सरकारनं लक्ष देऊन याला तात्काळ मदत जाहीर करावी एवढीच विनंती आहे सरकारला। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर शेतीचं मोठं नुकसान होते आणि त्यामुळे ओला दुष्काळ यावेळी जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशा पद्धतीची अपेक्षा शेतकरी करताना पाहायला मिळतात। मात्र यावर्षी पाऊस लवकर आल्यामुळे पूर्व मशागतीची सगळी कामं आहे ती खोळंबल्याचं दिसून येते आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। प्राजक्ता, निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याला कोल्हापूरची परिस्थिती सांगत होते। आता बारामतीमध्ये जाऊयात। अचानक आलेल्या पावसामुळे बारामतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी पुरता हतबल झाला असल्याचं पाहायला मिळतंय। शेतामध्ये चिखलासारखं परिस्थिती निर्माण झालेली आहे। बारामतीतल्या काही ही दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भात अधिक आढावा देतील आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, बारामतीमध्ये देखील काही दिवसांपासून पाऊस पडतोय आणि त्यामुळे आता शेतीचं मोठं नुकसान झालं असल्याचं पाहायला मिळतंय। काय सद्यस्थिती आहे? प्राजक्ता, अगदी खरे आपण बघितले की गेल्या कित्येक वर्षापूर्वी असा पद्धतीने पाऊस झाला होता। बारामती आणि परिसरात पावसाची एकंदरीत टक्केवारी 450 ते 500 मिलीमीटर आहे, परंतु आपण बघितले की 4 ते 5-6 दिवसामध्ये जो पाऊस पडला हा पावसाची आकडेवारी आहे साधारणतः 300 ते 350च्या घरात। म्हणजे आपण बघतोय की 5 ते 6 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे, त्यामुळे संपूर्ण शेतामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणीच पाणी दिसत आहे। पडलेल्या पावसाचं पाणी शेतातून काढायचं कसं आणि नंतर शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे। आता यामध्ये जी पालेभाज्या आहेत या पालेभाज्या टिकूच शकणार नाहीत। आपण उदाहरण घ्यायचं झालं तर कोथिंबीर असेल, मेथी असेल, पालक असेल, ह्या भाज्या या पाण्यामध्ये टिकूच शकणार नाही। दुसरी गोष्ट, जर शेती करायची झाली तर जो पण या शेतीला वापसा येत नाही तो पण
शेतकरी शेतात जाऊ शकणार नाही. माझ्याबरोबर काही शेतकरी देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. मला सांगा, एकंदरीत आपण शेतात आता पाणीच पाणी झालेलं आहे. कसं बघतो, तुम्ही शेती करताय, आता कशा पद्धतीने तुम्ही शेती करू शकता? 10 ते 12 दिवस झालं पाऊस पडतोय आणि पाणी भरपूर साठलेलं आहे. तिथं काय करताच येत नाही. भाजीपाला ही सगळं गेलेलं आहे पाण्याखाली आणि ऊस केळी सगळे बागा पाण्याखाली, जनावराला खायला काढता येत नाही. सगळी नुकसान झालेली आहे. काय तुमचा काय अनुभव आहे? जनावरांना चारा आणायचं झालं तर चिखलातनं जायला लागतं. चिखलातनं जावं लागतं. पाणी ते सारं टोकून पाणी द्या आणायचं कसं जित्रा जागवायची कसं. हा जनावरांचा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला. शेतात जायचं, चारा आहे, पण आणायचं झालं तर गुडघ्या एवढे पाय राहून शेतामध्ये जायला लागला. अहो, खूप कष्ट पडतंय का जनावर सांभाळायची म्हणलं तर लय अवघड झालंय. अर्ध्या किलोमीटरवरून बाहेर हे काढावं लागतं, खाद्य काढावं लागतं. इतकं पाणी रानात झालेलं आहे. आज केळीचं नुकसान, आज एक केळीत इतकं पाणी साठलं की तिला आज काहीच करता येत नाही. आज वेणीला केळ आलेले आहे. आज त्या केळीला आपण खत नाही दिलं तर ती कसं पीक आपल्या हाताला लागायचं. आज ती पूर्णपणे पाण्यात पीक चाललेलं आहे. आता तोंडाशी आलेला घास आहे त्यांचा. केळीला अक्षरशः गड आलेले आहेत, परंतु त्या केळीला जर आता खत टाकली, जर पाणी निघलं तरच त्यांना ती पीक घेता येणार आहे. त्यामुळे आपण बघितलंय की ही जर शेती पूर्वस्थितीत करायची झाली तर साधारणतः अजून 15 ते 20 दिवस जाणार आहेत आणि नंतर वापसा आल्यानंतर शेतीमध्ये नांगरट असेल, पिळवणी असेल, अशा पद्धतीने त्याच्यात पीक घेता येणार आहे. त्यामुळं तेथील शेतीचा प्रश्न तर सध्या बिकट झालेला आहे. जितेंद्र, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर तिकडे बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात पावसानं झोडपून काढलेला आहे. बार्शी तालुक्यातील तडवळ या गावात 1.5 तासाच्या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलंय आणि तडवळ गावातील राऊत कुटुंबियांच्या घरात देखील पाणी शिरलं आणि त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालेलं आहे. ओढ्याचं पाणी घरात शिरल्यामुळे सर्व घरात चिखलाचं साम्राज्य झालंय. शेतकऱ्यांनी भरून ठेवलेल्या गहू ज्वारी धान्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. थेट सोलापुरात जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित तिथून आपल्याला अधिकचा आढावा देतील. प्रीतम, सोलापूरमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून मोठा पाऊस होतोय आणि त्यामुळे खरं तर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय तिकडची सद्यस्थिती आहे? नक्कीच पाहायला गेलं तर प्राजक्ता सोलापुरातील बार्शी तालुक्यात गेल्या 10 ते 12 दिवसापासून सातत्याने पाऊस होतोय. मात्र कालचा पाऊस जो होता तो अक्षरशः इतका पाऊस झालाय की सध्या आपण पाहू शकतो की सध्या आपण तडवळ या गावात, वैराग परिसरातील जे तडवळ गाव आहे ह्या पद्धतीने पाहू शकतो की जे राऊत कुटुंबीय आहे त्यांच्या ही जी परिसर आहे त्यांच्या ओढ्याचं पाणी शिरल्यामुळे सगळीकडे अक्षरशः चिखल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर हेच जे त्यांच्या घर आहे, त्यांच्या घरात जर पाहायला गेलं तर 1 ते 2 फुटापर्यंत पाणी होतं. त्यामुळे अक्षरशः रात्र त्यांना जागून काढावी लागलेली आहे. कमी पाणी झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो की वर्षभराचा शेतकरी जे आहे तो वर्षभराचा गहू, तांदूळ किंवा ज्वारी असेल हे पीक जे धान्य आहे ते साठवून ठेवत असतो. मात्र त्यामध्ये या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांनी वर्षभराचं जे काही संसार उपयोगी वस्तू असतील किंवा गहू ज्वारी असेल या ठिकाणी साठवून ठेवल्यानंतर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यासोबत आता राऊत कुटुंबीय आहेत बोलण्यासाठी. दादा, कशा पद्धतीने कालची रात्र काढली, कशा पद्धतीने तुम्ही ह्याकडे हे करता? काल 4-5च्या सुमारास मुसळधार पाऊस, बेफाम पाऊस झाला आणि त्यामुळं हे इथं इतकं पाणी आलं, सगळं धान्य बिन्य ठिकी ती सगळी भिजली. घरात गुडघेच्या वर पाणी होतं. त्यामुळं प्रचंड नुकसान झालं. ज्वारीचं नुकसान झालं, गहू, मका, पुन्हा पाण्याची गंज पण भिजली, जनावरांची चारायची. तुमच्या घरात पाणी आलं होतं, कशा पद्धतीने बघताय? यात 40 कट्ट ज्वारी, 15 कट्ट गहू, 10 कट्ट मका, एवढं नुकसान झालं. किती फुटापर्यंत आलं? 4-5. सरकारकडून काय अपेक्षा? काय तर मदत करावी. काय सध्या भावूक झालाय, काय कशामुळे एवढं काय? पावसानं नुकसान केल्यामुळं. बर, अजून काय आता ही जे तुम्ही वर्षभर जे गहू असेल ज्वारी साठवून ठेवले, आता काय कशा पद्धतीने मग जगायचं? काय जगाय साधनच नाही की, काहीच नाही. पाणी इकडे तिकडे मदत सध्या करू देत नव्हतं कुणाला. किती जणांचं कुटुंब आहे तुम्ही? 7-8 जणच आहे. आता त्यांचं वर्षभराचं किंवा आता पाण्याचं नुकसान झाले, बघायला गेलं तर इथे चिखल आहे अजून.
काय शासन करेल ते करेल आता. अशा पद्धतीने बघतो की आपण जे शेतकरी कुटुंबीय आहे त्यांच्यावर आता कुठेतरी संकट ओढवलेलं आहे. दादा कशा पद्धतीने बघता या संकटात? आपल्याकडं तसं पाहिलं तर 8 जून नंतरच मान्सून सक्रिय होतो, परंतु आता ह्या वर्षी 15 जूनलाच मान्सून सक्रिय झाला आणि 15 जून पासून आपल्याकडे पाऊस पडत आहे आणि सतत पाऊस पडल्यामुळं कालची परिस्थिती तर अशी झाली की काल 4 वाजता ज्याप्रमाणे बेगवड आणि बारामतीला ढगफुटी झाली त्याप्रमाणे वैराग भागामध्ये आणि तडोळे भागामध्ये ढगफुटी झाली आणि आमच्या रोड हा उत्तर आणि पूर्व याच्यामधून वैरागला जातो आणि वैराग त्या रोडच्या 3-4 किलोमीटरवरचं पूर्वेकडलं पाणी सगळं गावाच्या दिशेने येतं आणि ह्या बारक्या नाल्याला वड्याचं रूप येतं आणि प्रत्येक वर्षी ह्या वड्याला नाल्याला पुलाला पाणी आलं की ते पाणी प्रत्येकाच्या घराने जातं, घरातली भांडी जातात, ज्वारी भिजते, गहू भिजते, त्यांचं वर्षभराचं हे जर बघितलं तर हे वर्षभराचं जे साठवून ठेवलेलं असतं अन्नधान्य ते अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. छोटा वडा होता आणि तो वड्याचं रूपांतर काल मुसळधार पावसामुळे झालं शेतकऱ्यांचं आणि मोठ्या त्यामुळे हे प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचीच ते व्यथा मांडतायत. प्रीतम, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या माहितीसाठी. आणि आता बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापानंच 19 वर्षीय मुलीवर अत्याचार केला. मुलीवर अत्याचार करत नराधम बापानं चित्रीकरण देखील केलं. कोणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली आणि यामुळे हायवेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. यामुळे चाफळमधील अनेक घरांची पडझड झाली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानं देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झालेला आहे, तर 21 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 ते 5 दिवसांपासून मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी दिली आहे. कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आजही कायम राहणार असून पुढील 24 तासांसाठी हवामान खात्यानं कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अलर्ट दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे. अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलंच झोडपून काढलं. अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे वाहू लागलेत, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हेळी बंधारा देखील दुथडी भरून वाहू लागलाय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथे नगरपालिकेकडून नालेसफाई आणि कचरा संकलन होत नसल्यानं अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले. मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका मुंबईतून उड्डाण करणाऱ्या आणि मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांना बसलाय. कमी दृश्यमानतेमुळे विविध विमान कंपन्यांची विमानं विलंबानं उड्डाण करत होती, तर मुंबईमध्ये दाखल होणाऱ्या विमानांना देखील विलंबानं मुंबईमध्ये प्रवेश मिळत होता. मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले. दादर, शीव, कुर्ला, मस्जिद बंदर आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान पाणी साचल्यानं लोकल सेवा खोळंबली. दरम्यान महापालिकेच्या ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याची टीका मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सोशल मीडियावर केली. खोपोलीला देखील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. असाच विजा चमकण्याचा खोपोली परिसरातला एक धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल झालाय. मे महिन्यातच वाहणाऱ्या उल्हास नदीनं बदलापूरकरांना पुराचा इशारा दिलाय. उल्हास नदी 17.19 मीटर या पातळीवरून वाहत होती. सुदैवानं नदीनं 17.50 मीटरची धोका पातळी ओलांडली नाही, अन्यथा शहराला पुन्हा पुराचा सामना करावा लागला असता. नवी मुंबईमध्ये देखील सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारावर झालाय. पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे फळांच्या दरांमध्ये घसरण झाली आहे, तसंच भाजीपाला देखील मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलाय.